अगदी मोठं युद्ध होतं, लढाई फार मोठी होती आणि मनीषनं जे मॅचला फिनिश करताना दाखवलेलं ॲग्रेशन, अगदी ॲग्रेसिव्हपणा, तोही महत्वाचा होता. मॅच सुरू झालाय आणि मॅच सुरू होत असताना एक चौकार आलाय 4 धावांचा. इथून वाढ होईल धावफलकावरती. आणि अल्पेजी जसं आपण चर्चा करतो ना, एक एक मॅच जसं पुढे चाललंय ना, तसं आता एकमेकांच्या खेळाडूमधली नवी चैतन्य, नवी ऊर्जा आलेली आहे. आणि मागचा मॅच जसा किल्ला वरचेवाडीनं, नाव फक्त वरचेवाडी नाहीये, वरचा क्लास त्याने दाखवलाय, वरचा दर्जा त्याने दाखवलाय. आणि मॅच जसा देवारीने गमावला ना, देवारीच्या हा मॅच जिवारी लागलाय, अगदी जिवारी लागणारा मॅच तो संपलाय. पण हे सगळं होतं क्रिकेटच्या खेळामध्ये, अप्स अँड डाऊन, चढ उतार होत असतात, खालीवर होत असं. आणि आई खालीवर आहे, पहिला खाली नंतर वर आणि वर वर जाणारा चेंडू मिड विकेट सीमारेषा पार, षटकार. शिवरिया आणि पणाली अहमदला मॅच. टॉप एज लागला, टॉप एज लागला, मागे सावकार षटकार, सावकार षटकार. त्यानंतर हा टिपलेला झेल, फलंदाज सरला फेल आणि झाले आमच्या राजच्या डीजेची वेळ. यानंतरचा होणारा मॅच बलदेवाडी आणि जागमाता चिंचकर यामध्ये होईल पुढचा मॅच. पण इथे सध्या पणाली आणि शौर्य मधला मॅच सुरू आहे. आणि जसं अल्पेजीने सांगितलं होतं, टॉसच्या वेळेला कॅप्टन म्हणतोय बॅटिंग करणार, आम्ही बॅटिंग करणार. आणि मागच्या सामन्यामध्ये जरी पाहिलं ना, हा व्हाईट बॉलचा इशारा होतोय, सर्व काही सुरळीत चालू होतं, सर्व अगदी योग्य पद्धतीनं चालू होतं टीम देवारेसाठी. पण ते 3 बॉल घात करून गेले. अगदी दूध आपण तापवावं, गरम करावं आणि त्याच्यामध्ये दुधाचा खडा पडावा, तसं ते थोडंसं खराब झाले सिच्युएशन. लांबून खेळलाय, दुरून खेळलाय, थोडंसं लांबून खेळलाय, कॉटन बॉलचा विकेट. या षटकामध्ये आलेला हा दुसरा फलंदाज बाद. सुशील क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी येत असताना ही स्पर्धा एक अनोख्या अंगानं थोडीशी वेगळी राहिलेली आहे. अजून एक टॉपेज बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. आता झेल सुटलाय. आता नीरज पाहत होते बाबा की मागचे 2 चांगले झेल टिपले गेले होते, हा झेल सुटलाय, जीवनदान लावले. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावफलकावरती नजर टाकली तर स्कोर जाऊन पोहोचलाय तो 13. स्वीप करायचा प्रयत्न होता, बॅटच्या अगदी कडेवरती लागला, टॉपेज लागला. आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक जो थोडासा शॉर्ट फायरिंगच्या बाजूला आहे ना, पंचाच्या उजव्या बाजूला, तो मात्र झेल सोडतोय. सूरज आणि दुसऱ्या बाजूला राकेश ना, आदित्य. अक्रॉस द लाईन खेळलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धावफलकावरती येत्या 13 धावा धावफलकावरती 3 षटकांचा हा सामना आहे. ही स्पर्धा
तो काही अंशी मागच्या पर्वामध्ये यशस्वी झाला. हा पर्व देखील एक आगळं वेगळं ठरले. त्याला कारण आहे. त्याला कारण एक आहे, जसा अल्पेजी देखील उल्लेख केला होता. त्याला कारण आहे. फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह केला, चेंडू चालला, वाईडिश लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. थोडंसं फंबल झाला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा आरामात त्या पूर्ण केल्यात. कारण या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 3 अर्धशतका पाहिल्यात. राजदीप भुवड बलदेवाडीचे ज्याने 56 धावांची खेळी, योगेश जाधव कातलकोणचे ज्याने 51 धावांची खेळी पाहिली आणि 1 अर्धशतक आलं गोठेगावच्या आदित्य भुवडचं. त्यानं मागच्या 17-18 वर्षाचा रेकॉर्ड तोडलाय. 63 धावांचा जो रेकॉर्ड होता ना वैयक्तिक धावसंख्येचा, तो उच्चांक त्याने मोडला. 66 धावा केल्या आणि या डबल 6 करताना 6-6चा अक्षरशः पाऊस त्यांना पाडला होता. एक रेकॉर्ड मोडलाय. म्हणून वेगळ्या अर्थानं ही स्पर्धा आज गाजतय आणि पूर्ण मंडणगड तालुका ही स्पर्धा पाहतोय. त्यांची नजरा स्पर्धेकडे आहेत. लेगस्टम्पच्या बाहेर वाईड आहे आणि अजून काही अचिव्हमेंट या स्पर्धेची आहेत. जसं उंबरशेटचे आपण पाहिलं तर साईराज फनसे 6 बॉलमध्ये 6 षटकार त्यांनी ठोकले आहेत. गोटेगावचे आदित्य भुवड ज्यांनी 5 बॉलवरती 5 चौकार ठोकले आहेत आणि आयुष जाधव जे बोरगरचे आहेत त्यांनी हॅट्रिक घेतले. या सर्व गोष्टी आहेत, या अचिव्हमेंट आहेत या कुणबी चषकातील. जे 26वा पर्व जे अनुभवतोय. इथे 2 वेळा असं घडलं की संधी निर्माण झाली होती झेल टिपण्याची, ती संधी थोडीशी गमावलेत. 1 धावा स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल आणि एका धावाने धावफलक जाऊन पोहोचेल. तो आता 17 बरोबर ना, 17 धावा धावफलकावरती आहेत. क्रमांक 2चं षटक हाताळतोय राहुल. बघा ज्यावेळेला मॅच सुरू असेल आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवा, कारण नाव व्यवस्थित जाणं ऑनलाईन आहे. डीबीएन मीडियाच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा ऑनलाईन आहे, त्यामुळे त्याही गोष्टीवरती आपण नजर ठेवा. कुणाचं चुकीचं नाव जाऊ नये किंवा एखाद्याने केलेल्या धावा दुसऱ्यांच्या नावावरती जाऊ नये. कारण एंड ऑफ द टुर्नामेंट ज्यावेळेला बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज, मग लोक कॅल्क्युलेशन करतात, अरे याने रन केलेल्या, पण त्याने रन केलेल्या पण त्याचं नावच आलं नव्हतं. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा. आणि 12वा खेळाडू म्हणजे फक्त 12वा नसतो, तो प्रतिनिधी असतो, तुमच्या टीमचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो, त्या टीमला घेऊन चालत असतो. आणि असे कित्येक उदाहरण आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. 12व्या खेळाडूची आई फटका खेळलाय पण मिस्टर अँड स्ट्रोक आहे. 2 क्षेत्ररक्षक आलेत, कॉलिंग व्यवस्थित झालेत आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज होतोय बाद, 3रा फलंदाज जातोय माघारी पेव्हलिनच्या दिशेनं. जो प्रतिनिधी असतो त्यांनी यायचं आहे. कदाचित तो ज्या वेळेला कॉम्बॉक्स मध्ये येतो ना, त्यावेळेला प्रत्येक खेळाडूची माहितीही मिळते, माहिती आपल्यापर्यंत जाते, याही गोष्टी आहेत. आणि 12वा ठेवला बाहेर ठेवलं वाईट वाटायचं नाही. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे कित्येक उदाहरण आहेत, किंवा सर्वात मोठं उदाहरण तर केतन म्हात्रेचं आहे. 12वा खेळाडू म्हणून त्या टीम मध्ये आला, त्यानंतर ज्यावेळेला इन झाला, संधी मिळाली ना, त्यावेळेला आज वन ऑफ द टॉप बॅट्समन म्हणून आज ऑल इंडिया स्तरावरती पाहतोय. तुम्हाला संधी मिळणार, असं नाही की नाही मिळणार, पण तोपर्यंत तुम्ही टीमच्या सोबत राहायचंय. टीमच्या वाटचालीमध्ये, जडणघडणीमध्ये, टीमच्या संघर्षाच्या काळामध्ये देखील उभं राहायचंय. कारण ती टीमच आहे जी तुम्हाला नाव देईल, ती टीमच आहे ती तुम्हाला ओळख देईल, आणि ती टीमच आहे जी पुढे जाण्याची तुम्हाला संधी देईल. 2 षटकांचा खेळ झालाय पूर्ण आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण होताना धावा आहेत धावफलकावरती 19. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. मागचे 2 सामने आपण पाहिलेत, 34चा पाठलाग, 50च्या वरचा पाठलाग तो देखील पाहिलाय. ते लक्षात घेता शेवटच्या ओव्हरमध्ये किमान 10-12, शक्य झालं तर 15 धावा येणं अपेक्षित आहेत. आता शेवटचे षटक कोण हाताळणार त्यावरती बरंच आहेत.
आणि गावाचं क्रिकेट आज जे मोठे झाले ना खेळाडू त्यांनी सुरुवात गावाकडनंच केली. कोण असा नाहीये की बाबा तो डायरेक्टली मोठ्या संघामध्ये खेळलाय. पहिला तुम्ही गावाकडनं खेळले, विभागाकडनं खेळले, आपल्या आळीतनं आपल्या गल्लीतनं खेळले आणि मग ज्यावेळेला तुमचा खेळ दिसला ना त्यावेळेला तुम्हाला घेतलंय. ISPL सांगते स्टेट टू स्टेडियम, पण काही खेळाडू असे होते पहिल्या स्टेडियम मध्ये होते ते खेळले, पण ही गाव आहे ना तेच तुम्हाला स्ट्रीटवरनं मैदानावरती आणते. हे खऱ्या अर्थानं गावचं क्रिकेट आहे. बघ कुठल्या टॅगलाईनला आपण सांगत नाहीत, पण गावचं क्रिकेट वेगळं आहे. ज्यावेळेला गावाकडनं खेळता तेव्हा गावाचा अभिमान, गावाची आन बान शान, पाठीराख्यांचा तुम्हाला मिळालेला आहे साथ आणि जी जर्सी जो टी शर्ट गावाचा जेव्हा आपण घालतो ना त्यावेळेला आलेला अभिमान अगदी ऊर अभिमानानं भरून येतो ना. त्यावेळेला गावाकडनं क्रिकेट खेळताना ते पाहायचा स्कोर 20. 5 बॉलचा खेळ आहे, 5 चेंडूचा खेळ आहे. हा महत्वाचा सामना आहे, महत्वाचा सामना. शेवळे अ वर्सेस पनाली अ मधला मॅच. शेवटचं षटक राहुल हाताळतोय. जिग्नेश स्टेट डाऊन द ग्राउंड खेळायचा होता. मिस टाइम स्ट्रोक झालाय. 2 क्षेत्ररक्षक कॉलिंग करा. ओ थोडस काळजी घ्या. म्हणून आम्ही नेहमी सांगतो एकमेकांना आवाज देत राहा, कॉलिंग करत राहा, कारण अशी दुखापत होऊ शकते. कारण फक्त अपेक्षा तीच आहे की बाबा दुखापत गंभीर नसावी. अपेक्षा तीच आहे, त्याकरता कॉलिंग करत राहा, एकमेकांना आवाज देत राहा. पण अल्पेजी आता काय झालंय, सोशल मीडियाचं युग आहे. प्रत्येक जण व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवरती मेसेजवरती डिपेंड असतो. कॉल कोण करत नाही भाई, कॉल कोणी नाही करता. पहिले डिपेंड असतं ना तो त्या व्हॉट्सअपच्या ब्ल्यू टिकवरती मेसेज केलाय, त्याने पाहिलाय नाही पाहिलाय. पण कॉल त्याचा अर्थ काय माहिती का, एकमेकांची संवाद साधा. जर संवाद नाही साधला तर तो बाजूला राहील आणि वाद राहतो. त्यामुळे एकमेकांची संवाद साधत राहा, एकमेकांना आवाज देत राहा. कारण अशा भरपूर घटना आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील आहेत. ज्यावेळेला असं कॉलिजन होतं, एकमेकांमध्ये टक्कर होतं ना, त्यावेळेला ती टक्कर अगदी मोठी ठरते. फक्त अपेक्षा तीच आहेत ही दुखापत गंभीर नसावी. यस ओके झाल्यात, रेडी झाल्यात. त्यांनी सांगितले इट्स ओके, फक्त काळजी घ्या, थोडंसं एकमेकांना आवाज द्या. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ज्यावेळेला झेल तुमच्याकडे येतो ना त्यावेळेला 2 गोष्टी आहेत. आपल्या सहकार्याला सांगायचा हा झेल माझा आहे, हा झेल मी टिपतो, इट्स अ माइन. हा लाऊड जोराने आवाज द्या, आवाज द्या का हा झेल मी टिपतोय. मग बाजूचा तुमचा खेळाडू आहे ना तो थांबतो, त्याकरता आवाज द्या. चला शेवटचा षटकाचा खेळ सुरू आहे. स्कोर 22. 22 धावा धावफलकावरती. शेवटच्या अजून एक नो बॉल. झेल सुटलाय. लॉंग आपले क्षेत्ररक्षक होते त्यांच्या हातून झेल सुटलाय. जीवनदान लाभले. स्क्वेअरलेगच्या पंचाकडनं आलाय नो बॉलचा इशारा. जे ऍक्शन आहे त्या ऍक्शन मध्ये थोडासा क्वेश्चन आहे, म्हणजे प्रश्नाला प्रश्न आहे तिथे, त्या ऍक्शन मध्ये थोडासा क्वेश्चन आहे. हो आधीचा पण नो होता, आताचा पण नो, आता पण 2 काढले ना. स्कोरबोर्ड थोडंसं अपडेट होईल, कारण हा नो बॉल आहे, त्याच्या अगोदरचा देखील होता. म्हणजे मागच्या एकही चेंडू झाला नाही पण ते 6 धावा आलेत. नाही एक पहिला बॉल झालाय पण हा चेंडू हाताळताना एकही झाला नाही, म्हणजे विदाऊट बॉल सिक्सर आलाय. 3-3 षटकार आलायत. यानंतरचा होणारा मॅच बलदेवाडी आणि जागमाता चिंचकर, अगदी बिग फाईट असणार आहे. एक हॉट फेवरेट संघ आहे आणि एक अपसेट करणारा संघ आहे, त्याच्यामुळे मजा येणार आहे मॅचला. एक अगदी उमेदवार, एक दावेदार. या स्पर्धेतला एक उमेदवार आहे अल्पेची आणि एक दावेदार आहे. त्या दावेदार आणि उमेदवार मधली लढाई असणार आहे. आता शेवटचं षटक कोण हाताळणार, मग एक खेळाडू होता त्याच्यावरती दाखवलेला विश्वास, आता विश्वास आल्यात शेवटचं षटक हाताळताना. चेंडू वर आहे, झेल होईल, पण बाबा ते लक्ष द्या, फिट होता. बरेच असं घटना घडतात ज्यावेळेला, म्हणून आम्ही ना अल्पेची बऱ्याच वेळा सांगत नाहीत, ज्यावेळेला झेल जातो ना बाबा फ्रीट आहे, ती गोष्ट फिल्डरने लक्षात ठेवायची. आपण त्याला इंटेन्शन नाही द्यायचं, आपण त्याला मेसेज नाही द्यायचा, ती गोष्ट बाई तुम्ही लक्षात ठेवायची आहे की बाबा तो फ्री हिट होता.
अजून एक नो बॉल. अजून एक नो बॉल. स्क्वेअर क्षेपणचा इशारा करतात. चक गोलंदाज म्हणून डिक्लेअर करतोय. ज्यावेळेला अल्पेश देखील तुम्ही उल्लेख केला होता की एखाद्या गोलंदाजी शैली जर संशयास्पद आहेत, हे स्वच्छता अभियान आहे मंडणगडच्या, कारण याच्यामध्ये थोडीशी साफसफाई होणार आणि मग अगदी योग्य शैलीचे गोलंदाज येणार. त्याच्यामुळे हे थोडंसं क्लीननेस केलं जात आहे. स्वच्छता अभियान पंचाच्या माध्यमातून जारी आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 19 धावा आल्या त्या. या षटकाचा खेळ पाहिला तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा बघितल्या तर 31. 2 चेंडूवरती 12 रन आल्यात. धावसंख्या आहे ती 31 वरती जाऊन टिपलेली आहे. पाहूया नवीन गोलंदाज आपण पाहतोय दीपेश यांना. नक्कीच ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं क्लीन केलं जाते. पुन्हा एकदा पहा, एक गचाळ चेंडू पाहायला भेटलंय. पंचांनी पुन्हा एकदा नो घोषित केलंय. सर वारंवार क्लीन केलं जाते. ना आता तर ज्या पद्धतीनं क्लीननेस चालू आहे ना, एक ऑल क्लिअर वाला आहे. ऑल क्लिअर वाला तसा ऑल क्लिअर वाला खेळ सगळ्यात होणार आहे. दळवी सर देखील बरोबर स्क्रीनवरती पाहतात. आता हे सर्व गोष्टी आहेत ना प्रॅक्टिस सेशनमध्ये तुम्हाला करायचे असतात. कारण आता नवीन नवीन नियम आले. जसा एल्बो तुमचा बेंड होतोय, तो बेंड होण्याला किती डिग्री आहेत त्याला देखील महत्वाचं आहे. त्यानंतर 55 हात गोल गोल फिरलेत. यामध्ये नो आले, फ्री हिट आले, नो आले, फ्री हिट आले, पण मोठा हिट नाही आलाय. आता हेच बाकी होतं, व्हाईट बॉल बाकी होता, तो देखील आलाय. या ओव्हरमध्ये सर्व काही आहे. एखादा पिक्चर असतो ना, जसं मेलेडी, सॉन्ग, ड्रामा, ऍक्शन त्याच्यामध्ये असतं, थ्रिल असतं, सस्पेन्स असतो, तसं या ओव्हरमध्ये सर्व काय आलं. नो आला, वाईड आला, फ्री हिट आला, कॅच सुटला, सर्व काही झाले. म्हणजे मैदानावरती बॅट अँड बॉलचं नाट्य रंगतंय का माहिती नाही. मिड विकेटला चेंडू जाईल, थ्रो येईल. आता ही भीती आहे, ही भीती असते, कारण फ्री हिटवरती एकाच पद्धतीनं फलंदाज बाद होतो, तो आहे धावबाद. आणि तेही झालं तर बाबा असं म्हणावं लागेल बाबा दैव देताना कर्म नेता, तसा खेळ आहे. स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. स्कोर जाऊन पोहोचलाय 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. एक्स्ट्रा रन ऍड होईल. 35. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 16 धावा आल्यात. कुणबी चषक 2026चा 16. 3 चेंडू झाल्यात फक्त आणि 16 रन आल्यात. 3 चांगले बॉल. अकोटाप्याचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू झाला वाईट. स्ट्रॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहेत, एका टप्प्याने फील्ड करतील. 2 धावा चेंडूवरती. पूर्ण स्कोर 37. 37 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल आहेत, शेवटचे 2 चेंडू आहेत या इनिंग मधले. वलदेवाडी टीम आणि जागमाता चिंचकर. आपण टॉससाठी या. आता उलट्या बाजूला लागला. आता कीपर सांगतो उलट्या बाजूला लागला, पण फलंदाज सांगतो त्याला काय करणार. पंच इशारा करतात इट्स अ 4. जरी उलट्या बाजूला लागला, बऱ्याच वेळेला असा उलट्या बाजूला लागतो ना, कॅच होतो, मग ते काय करणार. त्याच्यामुळे हे सगळं होतं. उलटा पुलटावाला खेळ आहे. इट्स अ 4. चौकार. या चौकारानं धावफलकामध्ये होईल 41. वाढ होईल आणि 41 वरती जाऊन पोचेल. या ओव्हरमध्ये, या षटकामध्ये आतापर्यंत 22 धावा आल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 19, या ओव्हरमध्ये 22. आणि या 22 धावा आल्यात ना, त्याला जास्त मदत गोलंदाजीने केलेली आहे. आता हा फटका नो लुक. बाबा ऑल इंडियामध्ये बघतो प्रदीप पाटीलला असा नो लुक स्ट्रोक, पण आपण बघायचं आहे, आपण लुक करायचं आहे. आणि हा नो लुक स्ट्रोक शेवटच्या बॉलवरती, म्हणून म्हटलं ना, या ओव्हरमध्ये वाईड आला, या ओव्हरमध्ये कॅच सुटला, या ओव्हरमध्ये नो बॉल आला, यावरती फ्री हिट आला, पण शेवटच्या वरती
हा परफेक्ट हिट आलाय सिक्सर षटकार आणि या षटकारनं धावलं जाऊन पोहोचला 46 47 आणि 48 टू विन. आपण टॉस करूया दोन्ही संघांना करूया आपण विनंती बलदेवाडी आणि जागमाता शिंचकर. असे दोन संघ आहेत आणि नाणेफेकीचा कोल काढण्यासाठी आपण विनंती करू सन्माननीय काशीनाथजी भोवड आता आहेत त्यांचे शुभ हस्ते करूया हा टॉस. हेड इज अ कॉल आणि इट सेट्स. टॉस जिंकलाय बलदेवाडी संघाने टॉस जिंकलाय. दादा तुम्ही शुभेच्छा द्या दोघांना शुभेच्छा द्या आणि आपण आसनास व्हायचं. बलदेवाडी टीमनं टॉस जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय क्षेत्ररक्षण. ही स्पर्धा बलदेवाडीचा संघ थोडासा ऍडव्हान्टेज असते पण आज अगदी वेगळ्या ऊर्जा घेऊन आलाय का टीम करणार एक नवा उत्साह आहे बलदेवाडीमध्ये. गेल्या मॅचला तर बघितलं असं की चांगले प्लेयर आहेत आमच्यात पण म्हणजे राजदीप भोर तसा आदित्य सावंत समीर सावंत असे काय आहेत त्यांनी चांगला गेम दाखवलाय आणि चांगली बॅटिंग संघाला जरा पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. चला तुम्हाला शुभेच्छा राहतील. आपण दुसऱ्या बाजूला जाऊया. चिंचगडचा संघ देखील आहे जागमाता चिंचगड. समोर जर पाहिला तर तुल्यबल संघ आहेत. आज त्यांना रोखण्यासाठी असे 2-3 असे कोण खेळाडू असतील की कदाचित त्यांची बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे पण त्या बॅटिंग ऑर्डरला कदाचित थांबवतील आणि मराठीमध्ये म्हणतात ना त्या बॅटिंग ऑर्डरला खिंडार पाडतील असे 2-3 बॉलर आमच्यामध्ये आहे सागर आहे आकाश हार्दिक आहे 2 बॉलर चांगले आहेत. कुणबी चषक जिंकण्याची किती इच्छा आणि किती उत्सुकता आहे. 26 वर्ष वाढ बघतोयच. चला अपेक्षा तीच आहेत आणि शुभेच्छा असतील की इतकी मोठी प्रतीक्षा तुम्ही केले कारण भारतानं 1983चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर 28 वर्ष प्रतीक्षा केली होती. तुमची तर 26 आहे कारण अपेक्षा असेल की तुम्ही या वर्षी सक्सेस होणार. कारण प्रतीक्षा पूर्ण होईल ही अपेक्षा आहेत पण आपण काही शुभ सन्मान व्यासपीठावरती केल्या जातील. आपण कुणबी सेवा संघाचे सल्लागार आदरणीय काशीनाथजी भोवर साहेब आहेत आणि त्यांचा सन्मान केला जाणार आहे. दादा आपण या आपला सन्मान केला जाणार आहे. मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ आणि त्यांचे सल्लागार अर्थात थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन ही महत्वाचे असते आणि तेच मार्गदर्शन सन्माननीय काशीनाथजी भोवड दादांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत असते आणि त्यांचा सन्मान हा केला जातोय. त्यानंतर आपण मुंबई मंडळ अध्यक्ष आदरणीय सन्माननीय शशिकांतजी भोवर साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. मैदानावरती मॅच सुरू आहे तिथे देखील लक्षात पण पाहुण्यांचं स्वागत मान्यवरांचा सन्मान ते देखील आपलं काम आहे आणि आदरणीय सन्माननीय शशिकांतजी भोवड जे मुंबई मंडळचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष आहेत गोटेगाव मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर अजून एक आपण सन्मान करतोय सन्माननीय विष्णू मावदी साहेबांचा देखील सन्मान इथे केला जाणार आहे. आज या कुणबी चषकाला आज आवर्जून उपस्थिती सन्माननीय विष्णू मावदी साहेबांची देखील लाभलेली आणि त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. माईची उपदार अशी शाल त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांचं इथे स्वागत आणि सन्मान इथे केला जाईल. त्याकरता आता आपल्या मनापासून आभार आहे. काही अजूनही शुभ सन्मान आहेत. आपण ब्रेकमध्ये येऊया. आपण सामन्याला सुरुवात होते पुन्हा एकदा अल्पेश जोशी जॉईन होतील. धावांचा पाठलाग करायचा 48 पण मागे अल्पेश आपण पाहिलं आहे 50च्या पारचा पाठलाग झालाय. आता 48चा पाठलाग ओ टू कॉम्बॉक्स अल्पेश जोशी. हो नक्कीच पाठलाग झाला होता. चांगली फलंदाजी पाहायला भेटली होती मागील सामन्यामध्ये त्याच पद्धतीची इकडे हो चांगला फटका पाहायला भेटलाय. एलिव्हेशन थोडा कमी पाहायला भेटतंय. झेल होईल का चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेषा पार षटकार. पाहायला भेटला खोलवर टप्प्यात
चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगली फलंदाजी पाहायला भेटते या दोन खेळाडूंमध्ये. पुन्हा एकदा फटका सजवलाय, पुन्हा एकदा चेंडू सरळ निघून गेलाय, सीमा रेषा पार, षटकार. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. सलग 2 चेंडूवर 2 षटकार आपल्याला पाहायला भेटले. कालच्या दिवसामध्ये 6 चेंडूवर 6 षटकार येताना देखील आपल्याला पाहायला भेटलेले आहेत. त्याचपदी फलंदाजी होईल का, कारण की 2 चेंडू 2 षटकार आपल्याला पाहायला भेटलेत. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाज पंचांनी पुन्हा आज समांतर केलेले आहेत. अतिरिक्त धाव पाहायला भेटतात वाईट स्वरूपामध्ये. एक धाव वाढली जाते. 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 14 या आकड्यावरती. कुठेतरी चांगली गोलंदाजी तुम्हाला करावं लागेल, कमबॅक करावा लागेल. आपण पाहिलं या आधीच्या इनिंगमध्ये 2 षटकामध्ये 19 धावा होत्या, तर तिसऱ्या षटकामध्ये सर्वात जास्त धावा पाहायला भेटल्या. पाहूया, खराब शॉट सिलेक्शन पाहायला भेटला आणि गडी होतोय बाद. देऊया संधी डीजेला, ऐकू एक सुमधुर संगीत डीजे. पाहायला भेटत होती, परंतु कुठेतरी कमबॅक गोलंदाजाने देखील केलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर शेवटच्या चेंडूवरती देखील गोड आपल्याला पाहायला भेटतं, विकेट आलेली आहे. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया या चेंडूवरती काय घडेल, काय बिघडेल, पाहणे योग्य राहील. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला. तेवढं चांगली फेकी पाहायला भेटली. जर का डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित कुठेतरी चित्र वेगळं आपल्याला पाहायला भेटलं असतं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. या 1 धावेने संघ पोचलाय 15च्या घरात. षटक पूर्ण झालंय, धावसंख्या झालेली आहे 15. कुणबी चषक आहे, मंडणगडची शान, पण हे सहजासहजी नाही लाभले, कारण कित्येकाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. म्हणून हा मंडणगडचा 26 वर्षाचा आपण हा गौरवशाली परंपरा असलेला इतिहास पाहतोय. आणि या स्पर्धेला देखील विशेष सहकार्य आंबवली ग्रामस्थ मंडळ मुंबई यांचं देखील लाभले. त्या जोडल्या आदर्श गोठेगाव ग्रामस्थ मंडळ यांचंही सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. भामघर ग्रामस्थ मंडळ यांचं विशेष योगदान या स्पर्धेला, त्याचप्रमाणे गोटे खलाटी ग्रामस्थ मंडळाचं योगदान देखील या स्पर्धेला लाभलंय. त्यांचंही मनापासून आभार, कारण त्यांच्याशिवाय कदाचित पुढे जाणं शक्य नसतं. अगदी अर्धा भार जवळपास या सर्वांनी उचललाय, त्यांचं मनापासून आभार. हो नक्कीच सर, एवढी मोठी स्पर्धा करणं कुठेतरी सहकार्य असणं गरजेचं असतं. आणि जेवढ्या ग्रामस्थांनी इकडे सहकार्य केले त्यांचं खरोखरच या कुणबी चषक 2026 तर्फे आभार असेल. आणि पाहूया, वळूया सामन्याकडे, जिथे सामना एक महत्वाचा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. दुसऱ्या फेरीतील सामना एक साईडला पाहतोय देवारे, दुसऱ्या शेवरे, तर दुसऱ्या साईडला पाहतोय पन्हाळी असंघ. दोन्ही असंघांमधली लढत कशारित्या इथे पार पाडली जाईल पाहूया. पुन्हा एक अतिरिक्त चेंडू इथे पाहायला भेटतोय, वाईट चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय, पंचांनी इकडे सांगितलंय. अजून देखील 18 चेंडू मध्ये 30 धावांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा पंचांनी हात समांतर केलेले आहेत. वाईटचा इशारा आलाय, अपील केली जाते. सामन्यामध्ये राहायचं, चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. जर का पुढच्या फेरीमध्ये, या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 3 चेंडूवर सलग 3 षटकार मारून आपल्याला आपल्या संघाला विजयी करून देणार तो खेळाडू. पुन्हा एकदा पंचांनी पुन्हा नो चेंडू घोषित केलेला आहे बिमरचा.
नक्कीच या चेंडूवरती देखील फ्री हिट असेल. चांगला सामना पाहायला भेटतोय आपल्याला. समोर आलेला आहे पनळी असंघ, शिवरे असंघ. शिवरे असंघ फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटतोय. मोठमोठे फटके आलेले आहेत जिग्नेश यांच्या बॅटीतून. तुम्हाला ज्या पद्धतीने जिग्नेशने फलंदाजी केली त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. मोठे फटके पुन्हा एकदा पंचांनी हात समांतर केलेले आहेत. वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर वाढताना पाहायला भेटते. आपण पाहतोय मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन्स संलग्न मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ आयोजित कुणबी चषक 2026चा क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय. दुसऱ्या फेरीतील सामने आपल्याला पाहायला भेटतात आजच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हा दोन्ही ट्रेन एका ट्रॅकवर पाहायला भेटल्या, परंतु पुन्हा एकदा परतीला आलेला आपला नॉन स्ट्राईक वाला खेळाडू पाहायला भेटला. कुठेतरी चांगली फलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने जिग्नेश आले होते, जिग्नेशने 2 षटकार मारले. कुठेतरी आस होती की आपण पुढे जाणार, परंतु तिथून कुठेतरी गोलंदाजी चांगली होताना आपल्याला पाहायला भेटते. पुढचा चेंडू पाहूया कशारीत्या हाताळला जाईल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, थोडासा वेग कमी करताना आपल्याला पाहायला भेटला आणि चेंडू निर्धाव यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाताना आपल्याला पाहायला भेटतोय. या निर्धाव चेंडूने संघाची वैयक्तिक धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 22 या आकड्यावरती. पुढील चेंडू पाहूया कशारीत्या हाताळले जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका मारणारा खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, वारंवार निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटतात या षटकामध्ये. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते सूरज यांच्या गोलंदाजीतून. अजून देखील 26 धावांचं. पुन्हा एकदा पंचांनी हात समांतर केले आहेत. वारंवार वाईड आपल्याला या षटकामध्ये कुठे निर्धाव चेंडू येत आहे तर कुठे वाईटची पण सांगता आपल्याला पाहायला भेटते. सराव करणं महत्वाचं असतं. सरावाच्या वेळेला देखील तुम्हाला सराव करताना प्रॉपर गोलंदाजी करणं देखील महत्वाचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, पाहूया कशारीत्या. पुन्हा एकदा चेंज ऑफ द फेस आपल्याला पाहायला भेटला. चेंडू हवेत आहे, पाहूया झेल होईल का चेंडू. पुन्हा एकदा धरणीला दाल होताना पाहायला भेटतंय. बघता बघता 2 धावा कंप्लीट इथे होताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. तुम्हाला शॉर्ट सिलेक्शन चांगलं करावं लागेल. तुमच्यासाठी आपण पाहतो एवढी चांगलं आयोजन नियोजन केलं गेलंय. एक ऐतिहासिक ग्राउंड वरती आपण खेळत असताना तुम्हाला चांगली खेळी करावी लागेल. पाहूया कशा रीतीने हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल का याची नक्कीच. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला समोरच्या दिशेने मारलाय. पाहूया एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, पण पाहूया. बघता बघता दुसरी धाव देखील इकडे कंप्लीट होताना पाहायला भेटते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये पाहायला भेटते. आता गरज असेल 6 चेंडू आणि 21 धावेची गरज. वळूया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. नक्कीच आता गरज असेल 6 चेंडू आणि 21 धावा. बॅटल मोठा नाहीये, बॅटल मोठा नाही. या आधीची मॅच आठवावी लागणार आहे. जे फलंदाज आहेत त्यांना आधीची मॅच आठवायला लागणार आहे, कारण या आधीच्या मॅच मध्ये देखील 6-21 ची इक्वेशन होती, परंतु तिकडे चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. 3 मोठे फटके पाहायला भेटले त्या षटकामध्ये. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. पुढील फेरीमध्ये जायचं असेल तर नक्कीच तुम्हाला प्रयत्न करावे लागेल. पाहूया काय होतंय, काय घडतोय, काय बिघडतोय. पंचांनी पुन्हा हात समांतर केलेत. कुठेतरी फिल्डिंग मध्ये मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटते. चेंडू सीमा लगत चाललाय. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता 3 धावा इकडे स्कोर कार्डवर ऍड होताना पाहायला भेटत आहेत.
थोडीशी चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. या आधीचा सामना आठवावा लागेल. फलंदाजी आठवावी लागेल, गोलंदाजी आठवावी लागेल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, एलिव्हेशन कमी पाहायला भेटली. चेंडू हवेमध्ये होता थोडा काळ की नाही. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत पंचांनी बोट वरती केलेला आहे. गडी झालाय बाद. मोठा धक्का, मोठा आदरा. डीजे तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून आणि अगदी थोड्याच वेळामध्ये आगमन होत आहे. या कुणबी गौरव गीताचे लेखक आणि बहुआयामी एक व्यक्तिमत्व आहेत. ते लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, कलाकार आहेत, पत्रकार आहेत. या कुणबी चषकाचे एक दिशादर्शक देखील राहिले आहेत. आदरणीय सन्माननीय सचिनजी माळी साहेबांचा देखील अगदी थोड्याच वेळामध्ये आगमन या इथे होणार आहेत. आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्सच्या दिशेने जाऊया. मॅच रंगामध्ये. हो, नक्कीच मॅच रंगामध्ये आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे, परंतु तितकीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते आदित्य यांच्याकडून. नक्कीच करावं लागेल तुम्हाला. चांगले फटके मारावे लागतील. या आधीचा सामना महत्वाचा सामना होता तो देखील. तिथे देखील 3 षटकार आले होते शेवटच्या 3 चेंडूला. आता पाहूया काय येतील का. ओहो हो, परंतु इकडे खोलवर टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये ते गडी झालाय बाद. देऊया संधी डीजेला. पाहूया काय होईल, काय घडेल, काय बिघडेल. करावं लागेल. संघाला पुढे न्यायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा शापळवून मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं फॉलोअर थ्रू मध्ये. आणि गडी पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. डीजे मारायचे आहेत, परंतु कुठेतरी एखादा चेंडू, एखादा बिमर या अथवा एखादा नो बॉल आला तर त्याच्यावरती मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे. ओ हो हो, लेगच्या दिशेने, ऑफच्या दिशेने कटवलेला चेंडू झेल होऊ शकत होती, परंतु 1 बाउन्स. प्रयत्न नाही केले खेळाडूंनी. नक्कीच आपल्याला पाहायला भेटतं या आधीच्या सामन्यामध्ये प्रयत्न आपल्याला दिसत होते आणि प्रयत्नांनी त्यांना यश प्राप्त झालं, परंतु इकडे आपल्याला प्रयत्न कमी पाहायला भेटले. आणि नक्कीच चांगली गोलंदाजी देखील तेवढीच आपल्याला पाहायला भेटली. पन्हाळी हा संघ इकडे विजयी झालेला आहे. विजयी संघाचे सहर्ष अभिनंदन असेल. तसेच जे पराजित झाले त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. चला लगेचच बलदेवाडी विरुद्ध जाकमाता चिंचगर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. त्याच्या अगोदर आपण काही शुभ सन्मान करणार होतं. उंबरशेठचे सन्माननीय रोशनजी पात्रे साहेब देखील उपस्थित झालेत. त्यांचाही सन्मान व्यासपीठावरती केला जाईल.